रात्रीचे तब्बल 12:30 झालेत. चला वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, ज्या अर्थी पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे वडोलीचं गाव आहे, दुसरीकडे सातपाटीचं गाव आहे. येस, पंचांचा निर्णय येतोय. लेट द गेम बिगिन. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. त्याच्या समवेत, त्याच्या सोबतीला, त्याच्या समोर दोन सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, मॅचला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर केलाय पूल. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल, संपलाय राजाचा खेळ. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. या इनिंगचा पहिलाच बॉल, अकबर गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्याच बॉलवर अकबरला मिळालं यश. रज्जासारखा एक पहिला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवर त्याचा फटका फसला आणि बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय फरमान. दुसरा बॉल घेऊन अकबर. यावेळेस अकबरचा दुसरा बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल होता. एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं, कनेक्शन नाही झालं. आला दुसरा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत अकबरच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या एकदम बाहेर आला होता फलंदाज. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही होत आहे, कनेक्शन नाही होत आहे. पुन्हा एकदा एक बॉल, तो आलाय निर्धाव. पुढचा बॉल.
यावेळेस स्टेप आउट करून इनफिल्डला भेदत बॉल बराच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खाली, टिपलाय त्यानं झेल. फरमान बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर अकबर आला आणि त्यानं सांगितलं सातपाटी संघाची पूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेईल आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साध्य करतोय. तो तब्बल 2 गडी बाद केलेत. एकीकडे रजा, दुसरीकडे फरमान. आणि फरमानची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय नवीन फलंदाज मुन्ना. धावसंख्येचा अजूनही विचार करायला गेला तर खातं नाही उघडता आलंय वडोली संघाला, कारण अकबर सारखा चांगला गोलंदाज, प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ, अक्षरशः फलंदाजाची कोंडी करून ठेवलंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अकबर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये, सरळ सीमारेषा पार. आलाय मुन्नाच्या फळीतून या इनिंगचा पहिला चौकार. 4. थँक्यू सो मच डीजे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात जबरदस्त फटका मुन्नाच्या फळीतून आला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय खरा, बॉल बराच काळ हवेत आहे खालती. क्षेत्ररक्षक आलाय मात्र शेवटच्या क्षणाला हाताच्या ओंजळीतून बॉल निसटला. मुन्नाच्या फळीतून पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि ज्या अर्थी चौकार आला होता तेव्हा अकबरने देखील ठरवलं की मी देखील कमबॅक करेल. एक चांगला चान्स त्याने क्रिएट केला होता, एक चांगली संधी चालून आली होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि त्याचा फायदा मिळालाय वडोली संघाला. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत मात्र 5 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. स्कोर कार्ड 5 वर 2. थँक्यू सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं मोहम्मद आहे. पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये अकबरची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तोच फ्लो कंटिन्यू करायचा असेल तर मोहम्मदला देखील पार्टनरशिप करावी लागेल. पहिला बॉल. मोहम्मदचा पहिलाच बॉल, लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल, पायचित आणि मुन्ना बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. आपण ऐकत होतात हिंदुहृदय सम्राट माननीय श्री मान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 5 धावा, 5 वर 3 गडी बाद झालेत. मोहम्मद पहिल्याच बॉलवर यश आलंय. नवीन फलंदाज साजिद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मदचा दुसरा बॉल साजिदसाठी पहिला असेल. यावेळेस कुठेतरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल.
नाही झालं कनेक्शन आणि आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मोहम्मदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे व्हेरिएशन्स महत्वाचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाजाला नाही समजत आहे चेंडू. सलगचा तिसरा डॉट. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 5 धावांवर. आता साजिद आणि मोफिस हे दोन फलंदाजी मार्कवर आहेत. त्यांना थोडासा कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. मोहम्मदचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शॉर्ट आर्म जामचा फटका. दिशा दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेनं धावसंख्या आता कुठे पुढे जातोय. गोगलगाईच्या चालीनं 6 धावांवर. 6 वर 3. यावेळेस मोहम्मदच्या षटकाचा विचार करायला गेला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटक कमी. थोडा आवाज कमी कर. काय रे केली. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. ऑफिसच्या फळीतून आलाय चौकार. 4. जबरदस्त फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा पुल केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गोल झालाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदिल छुनेवाला. ध्रुव विलन सातपाटी संघाचा विचार करायला गेला तर हा खेळाडू सातत्याने त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आज जबाबदारी वेगळी आहे, रोल वेगळा आहे. आज मुस्लिम बांधवांच्या समाजाच्या मॅचेस आणि त्या मॅचेस मध्ये सातपाटी संघाचं प्रतिनिधित्व करीत असताना आदिल छुनेवाला गोलंदाजी मार्कवर आलाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत तब्बल 7च्या सरासरीनं 14 धावा. पुढचा बॉल, पहिला बॉल घेऊन आदिल सज्ज झालाय. आदिलचा पहिलाच बॉल नाही समजला फलंदाजाला. पंचांनी दर्शवलं इट्स अ वाईड बॉल. मात्र चांगलं यष्टीरक्षण उमेरच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो युसुफच्या रूपात. आता युसुफला युसुफ पठाण सारखी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा. आदिलचा पुढचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी, उसळी घेणारा बॉल, लेग कटर पद्धतीचा बॉल, जिकडे खूप सारे व्हेरिएशन्स आदिलकडे आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कड खालती उमेर तैनात. टिपलाय उमेर न जेल. संपला युसुफचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. पुढचा बॉल. यावेळेस स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा. 15 वर 5. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, नाही होतंय कनेक्शन. पुन्हा एकदा हा खेळ क्रिकेटचा आहे, मात्र चाललाय उमेर आणि आदिल यांच्यामध्ये. मिड विकेट रिजन मध्ये ज्यांनी कोणी आग लावली असेल किंवा शेकोटी पेटवली असेल, प्लीज आपण ती विझवायचं आहे, कारण नाईट मॅचेस आहेत. आपल्या फोकसवर तो धूर येऊ शकतो आणि त्यानंतर सर्व खेळाडूंना त्याचा त्रास होऊ शकतो. प्लीज, इट्स अ जेंटल रिक्वेस्ट, विनंती असेल. जबरदस्त गोलंदाजी, तब्बल 3 गडी बाद केल्यात आदिलनं. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला प्रयत्न होता झेल घेण्यासाठी, मात्र नाही झेल घेता आला. हरकत नाहीये. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकावर 16 धावा, आणि जेव्हा 16 धावा झाल्या, त्या 16 धावा करताना उमर 11 वडोली संघाचे तब्बल 6 गडी बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी आदिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, जिकडे एका षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट्स घेतल्या आदिलनं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बदल होतोय. नवीन गोलंदाज साबिर आता गोलंदाजी मार्कवर आलाय. अक्षरशः सर्व फलंदाजांनी गोलंदाजी समोर नांगी टाकलंय. फलंदाजांची कोंडी झालंय. सर्वांच्या बॅटला कुलप लावलेत. साबिरचा पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, माफ करा, कशासाठी रिव्ह्यू असेल हा? वाईड साठी. पंचांचा निर्णय आहे वाईड. चालू आहे, शहानिशा होते. इट्स अ वाईड बॉल.
आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी साबिरच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर पद्धतीचा बॉल, बॅटची कड, शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर ती म्हणजे 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. तैबाद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. डाव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच म्हणतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. 1+1 धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. आमच्या सोबत आमच्या समवेत डिजिटल स्कोरर देखील कॉमेंट्रीमध्ये आमची खूप चांगली मदत करतायत. जिकडे आमचे शब्द कमी पडले का ते आम्हाला चांगल्या रीतीने शब्द सांगतायत आणि मदत देखील करतायत. थँक्यू सो मच. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. उसळी घेणारा बॉल नाही समजला फलंदाजाला, विसावला. आदिलच्या हातामध्ये एक परफ्यूम डिलिव्हरी. आलाय डॉट बॉल. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाईड बॉल. डोक्याच्या वरून गेला. रिप्लेच्या माध्यमातून थर्ड अंपायरने शहानिशा केली, बघितलं, पारखलं आणि नंतर आपला डिसिजन मैदानाच्या आतमध्ये कळवला. या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. डाऊन द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. उमेर. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. चौथ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल. साबिर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी साबिरनं देखील केली आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात, पंच दर्शवतायत. 22च्या रूपामध्ये पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव.
धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल. जिकडे सर्व फलंदाजांनी नांगी टाकली आहे. सावीर समोर देखील एक चांगला गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतो तेव्हा तुम्हाला तुमची बेस्ट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते. मात्र साबीर चान्स नाही देत आहे. यावेळेस फुल टॉस होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑन रिजन मध्ये थोडंसं फंबलिंग झालं, मात्र फरक नाही पडत आहे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि या एक धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 24 धावांवर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 6च्या सरासरीनं स्कोर कार्ड पुढे चालतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदिल चुनेवाला आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. ज्याच्या पहिल्या षटकामध्ये त्याच्या पहिल्या जाळ्यामध्ये 3 देवमासे सापडले होते, तर तेच जाळं घेऊन पुन्हा एकदा आदिल चुनेवाला गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला बॉल आदिलचा मोफिससाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातात. आता मॅशर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो यष्ट्यांच्या मागे वॉल बनून. पहिला बॉल डॉट. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. वेगवान पद्धतीचा बॉल, जिकडे व्हेरिएशन्स वारंवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर थ्रो झाला होता, मात्र गॅदर नाही करता आला आदिलला. त्याचा फायदा वडोली संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस यष्ट्यांच्या वेद, यष्ट्यांच्या कानाखाली आवाज, लाकूड तोड गोलंदाजी, विकेटचं पतन. पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल. वाईट +2. धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. सहसा आदिल कडून आपल्याला या चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही, मात्र कधी कधी होतात चुका. माणूस आहे, त्या चुका होणारच. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं बॉलला लपेटण्याचा प्रयत्न होता, नाही झालं टायमिंग, नाही झालं कनेक्शन. आलाय डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉलला दिशा दिलाय. डीप मिड विकेट मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, चांगली फेकी केली आहे आणि तिकडे धावचीतच्या रूपात जैरुद्दीन बॅक टू द डगआउट.
पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक लॉफ्टेड स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. पाच षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. आणि सातपाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडून मागे 35 धावांचं एक माफक आव्हान आहे. आदिल चुनेवाला एक जबरदस्त गोलंदाज. आपण बॉलिंगची समरी पाहिली तर 12 धावा खर्च केल्यात आणि त्या 12 धावा खर्च करत असताना तब्बल 4 गडी बाद केल्यात आदिल चुनेवालाने. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आमच्या समवेत आमच्या सोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील. हँडसम बॉय. इट्स लाईक अ चॉकलेट बॉय. इट्स लाईक अ फ्रॉस्टिक. थँक यू सो मच. जो सभी दर्शक स्टेज पे बैठे उनको दरख्वास्त है कि आप स्टेज छोड़ दे. तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये रन करायचे आहेत 35 या मॅच मध्ये. जे सगळे स्टेजवर बसलेत त्यांना विनंती आहे की आपण स्टेज सोडा. कसं आहे, हिंदीचा आमचा प्रॉब्लेम आहे, परंतु आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो, तुम्हाला फॉलो करावं लागेल. टॉस देखील आहे. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला संघ आहे संजांचा, तर दुसऱ्या बाजूला शिरगाव. आणि त्या सामन्यातला संघ विजयी संघ या सामन्यातल्या विजयी संघासमोर खेळ. तो सामना असेल शेवटचा सामना आहे 5 ओव्हरचा. चला 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 35. सध्या हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये सुरुवात झालेली आहे आणि पाहूया आता कुठला संघ जिंकतोय. 30 मध्ये 35 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज आपण बघत आहात युवा सेना चषक, एक दमदार आयोजनाची ही स्पर्धा आणि आज मुस्लिम समाजानं आज आमंत्रण मिळालं आणि तदनंतर ते खूप चांगल्या पद्धतीने आज खेळता आहेत. चला मॅचला मात्र सुरुवात होते आणि AF11 अरफा सातपाटी एका बाजूला आदिल आणि त्यांच्या साथीनं मैशर. ज्या मैशरनं मात्र कालचा दिवस गाजवला नाही या स्पर्धेत, तेच मैशर सध्या दाखल झाले. 30 बॉल आणि 35. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वडवली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. फार लांबचा प्रवास करून तर दाखल झालेत खरे, परंतु मंचा हे रन नाही झाल्यात. गोलंदाजी जर चांगली केली तर या मॅच मध्ये येऊ शकतात. आदिल आणि मैशर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मी कालच्या दिवसाचा उल्लेख मैशरचा वारंवार का करतोय तर त्याने खऱ्या अर्थानं प्रभावी केलंय. सध्या AF11 अरफा सातपाटी नीड्स संघाला आहे 35 रनची. बॉल आहे तुमच्याकडे 30. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार.
षटकातील पहिला बॉल घेऊन मैशरसाठी. पहिलाच बॉल मैशरने इनफिल्डच्या वरनं उडवलाय आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. संजान संघाला विनंती है, संजान टीम के कैप्टन आइए टॉस के लिए. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतायत चौकार इथे पाहायला मिळाला आणि त्या चौकाराच्या मदतीनं मैशरनं या स्कोर कार्डला सुरुवात केली. आता बॉल आहेत 29 आणि 29 मध्ये रन करायचे 31-35 धावांचं एक माफक टार्गेट ठेवलं. गोलंदाजी मार्कवरती कैफास हे सध्या दाखल झालेत आणि पहिलाच बॉल पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालेत. या बॉलला मैशरच्या बॅटमधनं रिव्हर्स स्विच, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आता या मॅच मध्ये मैशर नावाचं वादळ सध्या पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. बघा थोडासा बॉल पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टंपचा, त्या बॉलला योग्य पद्धतीनं पिक केलं आणि पिक करत असताना त्या बॉलवरती धावा शोधल्या, त्या म्हणजेच 6 आणि रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला धावा झाल्या त्या म्हणजेच 10 सध्या मैदानाच्या आतमध्ये. बिंगो यांचं देखील आगमन आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चार्मिंग लुक मध्ये ते दाखल झालेत. इथे देखील आपण पाहू शकता हा बॉल शरीरापासून दूर ठेवला. फॉक्सी लवर अर्थात त्यांचं नाव आहे बिंगो आणि तेही इथे दाखल झालेत असं मनीष निजाई आम्हाला दर्शवत आहेत. एक चांगले स्कोरर ते आहेत आणि ज्या वेळेला फॉक्सी लवरचा मेसेज आला त्यावेळेला भरपूर हसण्याचं प्रमाण वाढलं. मग राज निजाई असतील, मुनीत कुडू असतील, तदनंतर आपण पाहिलं मनीष निजाई असतील. आता सध्या 3 बॉलचा खेळ संपले, 10 रन. मैशर या फलंदाजानं आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली या स्पर्धेत. पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांनी सांगितलं अगदी स्टंपच्या समोर प्लम मध्ये फलंदाज सापडलेत. विकेटचं बटन गॉन. चार बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला रनसंख्या 10. आता यावेळेला नवीन बॅटर साबीर, एका बाजूला आदिल आहेत. सुरुवात चांगली केली, फ्लाइंग स्टार्ट दिला आणि त्यानंतर तो फ्लाइंग स्टार्ट कन्वर्ट नाही करू शकले ते म्हणजेच मैशर. आता सध्या नुकताच दाखल झालेला फलंदाज साबीरचा देखील फटका इनसाइड एज, पंचांनी लगेचच त्या खुणा दाखवल्या. आता इथून मात्र आपण पाहतात सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 11 रन. धावांची गती तपासून पहिली तर सध्या 11ला 1. शेवटचा बॉल बाकी आहे आणि आदिल चुनेवाला हा फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो ऍक्शनमध्ये. डाव्या हाताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज. सातपाडी प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली त्यावेळेला ऑरेंज कॅपचा हकदार तो राहिला आणि सध्या तोच आपल्याला पाहायला मिळतो. आदिल डाव्या हातानं फलंदाजी करण्याकरिता जाणला जातो सातत्यानं, संयमानं, मैदानाच्या आतमध्ये कूल अँड काम, ज्याचं नाव आहे आदिल आणि तो सध्या दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैफास तयार. षटकातील पुढील बॉल आणि अगदी आपण पाहू शकता हा बॉल आहे तो म्हणजेच शेवटचा. 35 धाव्यांचं एक माफक टार्गेट ठेवलं, त्यामध्ये पहिल्याच षटकात 11 रन तर आलेत खरे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेला आदिलचा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना भेदत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. आता इथे स्कोर काढला, धावा झाल्या त्या म्हणजेच 15. गरज आहे ती म्हणजेच आणखीन 20ची. बॉल आहे 24. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. लवकरात लवकर फिल्डिंग अरेंज करा. गोलंदाज आपण तयारच ठेवा कारण यानंतर देखील 2 सामने आहेत मित्रांनो. 1:07 झाल्या, कालच्या दिवसात 4 वाजलेत.
6 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर 501, 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तर 5001 आणि हॅट्रिक घेतली तर 501. 1001. कोणाचं नाव काय? मोहम्मद खोजा यांच्याकडनं मात्र आपण पाहतात हे कॅश प्राइज आहे. सध्या पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला धावसंख्या जर तपासून पाहिली तर 15ला 1 आहे. सहा बॉलमध्ये 6 विकेट जर घेतले तर मोहम्मद खोजा यांच्याकडनं आपण पाहतात 5,000. 6 बॉल 6 षटकाराला 10,000 आणि तदनंतर हॅट्रिक 5,000. थोडंसं मार्केट वाढवलं परंतु मोहम्मद खोजाबाई सांगतात की 5,000 काफी आहेत. आता पाहूया इथून त्या धावा येतील का. गोलंदाज तयार. यावेळेला फुलरलेनचा बॉल होता बिटवीन द गॅप. बॉलला केलंय. बॉल तिथे चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील तर खरे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 रन. 17 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतायत. आता रिक्वायर्ड रन रेट हा खऱ्या अर्थानं आपण पाहतात 5चा होता तो आता आणखीन खाली याला. 17 धावा धावफलकावरती. टार्गेट जर तपासून पाहिलं तर आता सध्या 35चं आहे आणि त्या मागे पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 बॅटर. एका बाजूला साबिरच्या साथीने आदिलनं पहिलाच बॉल खेळला. चौकार आणला. फरमान हे सध्या नवीन गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिकसाठी 500. सलग 3 बॉल 3 चौकार 500. हॅट्रिक 6 बॉल 6 विकेट 5,000 आणि 6 बॉल 6 षटकार 5,000. 21 रन सध्या फलकावरती. मोहम्मद खोजाबाई तुम्हाला तेच सांगेन की आता 6 बॉल 6 सिक्स आता मॅच राहिला नाही. इथून आपण पाहू शकता फक्त जिंकायला 11 रनची गरज आहे. यस हो सकता है. नेक्स्ट मॅच में हो सकता है भाई. सध्या आता 3 बॉल 3 चौकार जर आले तर मजा येईल मॅच मध्ये आणि 500 रुपयाचं बक्षीस साबिरला मिळवण्याची संधी आहे. षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये तो म्हणजेच 2. रचनात्मक स्ट्रोक खेळायचा होता. सरळ बॅटने चांगले फटके येतात तुम्ही. आता रचनात्मक फटका खेळण्याची विशेषतः गरज नव्हती. बॉल डॉट येतोय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 रन. आज उद्याच्या दिवसात देखील एक गाव एक फॉर्मॅटनं संघ बघायला मिळतील. त्यानंतर पालघर ग्रामीण तेही क्रिकेट बघायला मिळेल आणि त्यानंतर शेवटचा दिवस या स्पर्धेचा अगदी आपण पाहू शकता फायनलचा दिवस तो असेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला क्लीन बोल्ड फलंदाज बाद. विकेटचं पतन. चार बॉलचा खेळ संपतो आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 रन. सध्या आता फरमान जर आणखीन 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मोहम्मद खोजा यांच्याकडनं. आता नवीन बॅट्समन मोहम्मद आलाय. एका बाजूला मोहम्मद मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मोहम्मद. गोलंदाज तयार. नरम हाताने खेळून काढले या बॉलला. अगदी खोलवर टप्पाचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं पंबल झालं आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळतंय हा 2 धावा इथून परिपूर्ण झाल्या आणि 23 रन हा सध्या धावफलकावरती आहेत. षटकातील बॉल जर तपासून पाहिलं तर आता शेवटचा बॉल बाकी. थँक्यू सो मच. मोहम्मद खोजाबाई यांच्याकडनं 200 रुपये आमच्या समालोचनासाठी. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. गिफ्ट. आता सध्या गोलंदाजी मार्गवरती तयार आहेत. मोठा फटका खेळायचा होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आता जर सध्या आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 रन. 23 हा रन फलकावरती आहेत. आणखीन बॉल जर तपासून पाहिले तर 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजेच 12. ते तसे निघू नाही शकत.
चला आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 12. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, तो निर्णय कळवा मृण्मयजी. टॉस संजान संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. आता सध्या 12 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडणारी लाईन आहे आणि तदनंतर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स. धावांची गती जर तपासून पाहिली ना तर आता स्कोर कार्डला या धावसंख्या 1 ने आकार घेत जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 24 वरती आता 11ची गरज. बॉल आहेत 17 चेंडू आणि 11ची गरज. कालच्या दिवसात ध्रुव सातपाटी या संघानं मात्र आपण पाहतायत सुपर 5चं तिकीट मिळवलं आणि 2 ऑल इंडिया आयकॉन कोण असतील याची देखील चर्चा आता चालू आहे. एका बाजूला एबी चषकाचा तो थरार आणि त्याच वेळेला याही स्पर्धेची अंतिम सामन्यांचे दिवस, म्हणजेच कदाचित मोठमोठे आयकॉन येऊ शकतात या आर्यनच्या मैदानात. आता इथे खराब पद्धतीचा चेंडू. पंचांनी मात्र निश्चित स्वरूपात काय दर्शविले ते तो नो बॉल दर्शवलाय. आता या नो बॉलच्या साह्यानं नो बॉल +1 अशा मात्र 2 रन म्हणजेच धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 26 गरज आहे या मॅचमध्ये आता 9 रन करायची विजयासाठी. एका बाजूला वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो फार लांबनं दाखल तर झालाय खरा उमर 11 वडवली, परंतु तो सध्या मैदानाच्या आतमध्ये जी कामगिरी करण्यासाठी जाणला जातो ती कामगिरी नाही झाली. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात सगळे दिवस सारखे नाहीत. सगळ्या दिवसात तुम्ही तीच कामगिरी करू शकत नाहीत. अप्स अँड डाऊन हा क्रिकेटचा खेळ आणि ते क्रिकेटच्या खेळात सातत्याने आपण पाहत असतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि आता 30 रन हे धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला ना तर आतापर्यंत या षटकात बॉलचा खेळ झाला आम्हाला आयुष दर्शवतात. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण संपतोय आणि धावसंख्या 30. आता उर्वरित 5 धावांची गरज आहे. या 5 धावा पाहूया कुठल्या पद्धतीने केल्या जातील. उद्याच एक दिगाव एक फॉर्मॅट मजा येईल उद्याच्या दिवसात या स्पर्धेला. चांगले संघ तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. फटका इथे देखील चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि स्कोर आर लेवल अगदी आपण पाहू शकाल 34 रन हे धावफलकावरती आहेत. आता अवघ्या 1 रनची गरज या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. सातपाटी या संघानं खूप चांगली बाजी मारले खरे. त्या बाजूला आपण पाहतायत समाजाच्या माध्यमातून या संघाची बांधणी केली आणि आज मुस्लिम बांधवांना आमंत्रण दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थानं खूप चांगले संघ आपण पाहिले. चांगले संघ पाहत असताना आता सातपाटी 11 हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय AF अर्फा सातपाटी, या सातपाटी संघानं कामगिरी चांगली केली. एका धावेची गरज. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. पहिला बॉल लेग बाईज, नंतरचा बॉल नो बॉल, त्यानंतरचे 2 चौकार. आता सध्या जर तपासून पाहिलं ना तर रन करायचे आहेत ते म्हणजेच या मॅचमध्ये 1. इथे देखील आपण पाहतात बॅट लागले असं दर्शवलं आदिलनं आणि इथून विजयाची 1 रन घेतली. अभिनंदन सातपाटी संघाचं, मनपूर्वक अभिनंदन, ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरीकडे जाऊया आणि तदनंतर तो मॅन ऑफ द मॅच तेही आपण देणार आहोत. एका बाजूला आदिलनं 2 षटकं 12 रन आणि 4 विकेट आणि बॅटिंग करताना 5 बॉलमध्ये 13 रन. मॅन ऑफ द मॅच गोज टू आदिल आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि मॅन ऑफ द मॅच हा आपण तुम्हाला देणार आहोत. आदिल चुनेवाला गोज टू मॅन ऑफ द मॅच.